शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी संदीप जाधव पाटील, बनाना हाऊस टिश्यू कल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये तुमचं स्वागत करतोय. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यामध्ये आपण टिश्यू कल्चर रोपांचा पुरवठा करतो. त्यासोबत जे चांगले शेतकरी जे अपार कष्ट करतात, ते ज्या कष्टाचं फळ उभा करतात, अशा काही शेतकऱ्यांचा अनुभव किंवा त्यांच्या काही गोष्टी या तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आत्ता हे जे माझ्यासोबत शेतकरी आहेत, शेतकरी दोघं नवरा बायको आहेत, तिथलं सगळं व्यवस्थापन बघतात. हे शेतकरी आहेत रघुनाथ मेठाराम भुई, गाव आहे शिंगाईत, तालुका आहे जामनेर, जिल्हा आहे जळगाव आणि खानदेशमधली ही केळीची बाग आहे. साधारणपणे आज 6.5 महिने पूर्ण होतात. पाठीमागच्या 6.5 महिन्यातले प्रयत्न आणि इथून पुढचं जे काही नियोजन आहे, या सगळ्या विषयीची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. काका, तुमचं इथलं पूर्ण नाव आणि एकूण सगळं क्षेत्र किती बघताय तुम्ही, आणि त्यात कुठली कुठली पिकं आहेत आज उभी? कुठे समजा खातात का? हा, मोठ्याने बोल थोडंसं. भुईमंग आहे तिकडे. नाही, तुमचं नाव सांगा की आधी. रघुनाथ मिठाराम भोई, गाव शिंगाई, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. आजच्या दिवशी तुमच्याकडे कुठली कुठली उभी पिकं आहे ती रानात, शेतात? रानात भुईमुंग आहे, भुईमुग, मक्का मक्का, हा, अजून सांगा ना. बस. केळी, हा, केळी बस एवढंच आहे. आहे बरं. आता ही जी केळीचं क्षेत्र आहे, ह्या केळीच्या क्षेत्रामध्ये ह्याच्या आधी काय होतं? त्याच्या आडी कपाशी होती. बर, कपाशी काढल्यानंतर कसं कसं जमीन तयार केली जरा सांगा की, नेमकं काय काय कपाशी केलं? काढली, काढली, नागाटी केली, नांगरडी, रोटर केली, रोटर, मग बेड वळले. आणि शेणखत? शेणखत नाही टाकलं. शेणखत नाही टाकलं. हा, बिना शेणखताचा लोकांचं वावर आहे, काय टाकता. बर, हा, आपलं घरी शेती असते, टाकू शकतो माणूस. हो. बिना शेणखत नाही टाकलं समजा, पण क्षेत्र तयार करताना रोटरलं, नांगरलं आणि बेड तयार हा, केलं. बेड तयार केले. आणि काय ताग वगैरे काय ते काय म्हणता तुम्ही, सण वगैरे काय नाही लावलं? लावला होता. सण लावा बाहेर. नाही, बाहेरून म्हणजे फक्त ह्याला आतनं येताना नाही. आतलं लावलं. लावला, मल्चिंग पेपर काय नाही? काहीच नाही. हा. म्हणजे प्लेन मध्ये नुसता हा. बेड तयार केला, हा. त्याच्यावर रोपं लागवड केली. बरं, रोपं लागवड केली, ती रोपांचं अंतर किती ठेवलंय आणि ह्या किती एकर क्षेत्रात किती हजार रोपं बसले? 3.5 एकर क्षेत्र आहे नाही. 3.5 एकर क्षेत्र. अंतर अंतर 5x5चा. आणि रोपांची संख्या सगळी मिळून 6,000. 6,000 बसवलेले. तर ही जी यावेळेस लागवड केली, तर तिथपासून साधारणतः आजपर्यंत किंवा आजच्या ह्या दिवसापर्यंत आत्तापर्यंत, म्हणजे पहिलं तर सांगा आता मला, रोप लावल्यापासून आज किती महिने पूर्ण होते? आज 7 महिने झाले समजा. 7 महिने. आणि ह्याची निस्वन 15 कधी सुरू झाली? आता 15 झाले. आले. आतापर्यंत किती घड बाहेर पडले असतील? 1,500 झाले. 1,500. साधारणतः अजून 15 दिवसात बऱ्यापैकी निसवून जाईल बाग. आणि ज्यावेळेस तुम्ही लागवड केली तिथपासूनच्या आजच्या दिवसापर्यंत ह्याला वर खत, ज्याला आपण रासायनिक खत म्हणतो, ते किती वेळा दिलंय? ते आता पोरगेला माहिती आपल्याला काय ते. तरी पण अंदाजे टाकताना जर तुम्ही असाल ना, किती वेळा टाकलं हे तर लक्षात असेल ना. टाकलं भाऊ. त्यात काय डिटेल नाही सांगायचं, किती वेळा टाकलं? 4 एकर टाकलं. 4 वेळा. हा. मग 4 वेळा रासायनिक खत दिलेलं आहे. आणि ज्याला सोडसाड म्हणता तुम्ही, ड्रीप मधून खत, हा. त्याचे तर ते लय किती सोडले किती मला नाही नाही ते जास्त 8 सोडले, पण दिवसाला किती किती दिवसाला सोडतात? 8 दिवस. 8 दिवसात साधारणपणे. आता तर पहिला जुना केळीचा अनुभव आहे तुमच्याकडे. हा. केळीच्या फवारणी किती करत असता तुम्ही? मग पहिले ना आता म्हणजे 5-4 फवारणी झाले त्या पूर्ण पूर्ण. आता काय अजून फवारलं नाही ना सध्या तरी? आता फवारला 15 झाले फवारलं. ह्या 1,500 रोपांवर पण, आपल्या घडांवर पण हा. आता बाहेर पडलेले आहे. नाही गळा नाही फवारलं. गडावर. हा, फक्त ढासाचं मच्छर हा, आणि डासाचं बाकीचे फवारलं. अहो, आणि गडावर ह्याचं फवारलं करपाचं. ना. फवारलं गडावर भाऊ. गळा अजून नेलंच नव्हते. हा, घडावर बी फवारले का? नाही. जाऊल्या झाडावर फवारलं. ठीक आहे. आता ही जी फवारणी केली आहे ती ढासासाठी आणि करप्यासाठी केली आहे. हा करण्यासाठी. तर सगळ्यात महत्त्वाचा हा एक विषय आहे की हे व्यवस्थापन करताना रासायनिक खत एक साधारणतः एक छोटे छोटे डोस म्हटलं तरी 4 वेळा टाकले आतापर्यंत. हो. आणि आता इथून पुढे साधारणपणे किती महिन्यामध्ये ही माल बाजारात जाईल? 3-3.5 महिन्यात. 3 ते 3.5 महिन्यात. आता ह्याच्यामध्ये थोडंसं खर्च सांगायचा आहे, म्हणजे रोपाचा, खताचा, फवारणीचा, औषधाचा. आत्तापर्यंत प्रति रोपाला सांगा, प्रत्येक झाडाला सांगा, नसेल तरी एकरावरती सांगा, किती रुपयापर्यंत खर्च आला? ते बावलेच माहिती हो. तरी अंदाज सांगा ना. आता एवढं काय माहिती, काय तसं काय अंदाज कमी जास्त काय झालं तरी बी काय? 3-1 लाख रुपये आला तरी. किती किती एकर क्षेत्र आहे? 3.5 एकर. हा, मग येतो तेवढा समजा. पण थोडंसं कमी आला असेल ना, अजून होईल ना. अजून ह्या 2-3 महिन्यात नाही म्हटलं तरी 50-60 हजार रुपये होईल. मग बरोबर ना? म्हणजे 3.5 एकराला 3.5 लाख रुपये, 4 लाख रुपये पर्यंत खर्च राहतो. खर्च
हा येणार आहे. Yes. आणि आहे म्हणण्यापेक्षा होतोच आहे. एकदम चांगल्या पद्धतीनं सुटसुटीत व्यवस्थापन आहे. शेतकऱ्यांनी इथं प्रयत्न केलेले बी दिसतात आहे, कष्ट बी आहे. आता एक गोष्ट सांगायची, रोप लावल्यापासून आजच्या दिवसापर्यंत खूप मोठी अडचण निसर्गाकडनं अशी आली होती का? वारं, वादळ, गारपीट किंवा ज्या दिवशी असं तुम्हाला वाटलं की आता आपलं काय खरं नाही बागेचं, असं काय वारं वाटलं वादळ होतं का? भीती? आलतं नाही, एक वेळ आलतं. कुठला महिना होता तो? 2 फेब्रुवारी महिन्यात. फेब्रुवारीमध्ये? नाही, याच्यात मे मध्ये. मे मध्ये. हं. आणि त्यावेळेस काय उंचीला बाग होती ती? बाग तरी बी ते 4-5 फुट हा, मग वाऱ्यानं काय नुकसान झालं काही का? झालं पडलं म्हणजे मग पडले त्यांनी 10-12 झाड असे मग माठ लावून दिला म्हणजे जगून गेले, काही काही गेले. हा. मग पार पानं बिनं पाक असे फाटले असतील नाही. मग नाही त्यावेळेस? एवढे फाटले, एवढे मग फाटले. त्या आधी फाटले ते पानं. पुढे आता हे वरच्या नवीन पानं ते लहान पानं होते, नवीन पानं आले. हा, हा, पहिल्यांदा फाटले ते पानं. पूर्ण. हा, तर अशा पद्धतीनं निसर्गाने पण थोडासा एकदा येऊन वारं वादळ इथं हे करून गेलेले. तर एकदम चांगल्या पद्धतीनं जर नियोजन केलं तर अशा पद्धतीची बाग आहे. ही आहे खानदेशमधली बाग. शेतकरी आहेत रघुनाथ मेठाराम भुई, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव.